डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निक ॲडमिशन कॅपराऊंड 2 अलॉटमेंट झालेलं आहे आणि ज्या स्टुडंटचं कॉलेज ऑटोफ्रीजने झालं आहे त्यांचा एकच प्रश्न आहे, सर कॅपराऊंड 3ला जायला पाहिजे की कॅपराऊंड 2 मध्येच मी सेल्फ फ्रीज करू. तर बघा मित्रांनो, मी काही लॉजिकल पॉईंट सांगतो, त्याच्या बेसिसवर तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाईल. फर्स्ट, जर आपण लवकर जरी ॲडमिशन घेतली तर असं तर नाही की आपल्याला कॉलेज लवकर स्टार्ट होणार आहे किंवा आपण जर पूर्ण ॲडमिशन प्रोसेस करत बसलो तर आपलं अकॅडमिक्सचं वगैरे नुकसान होईल, नाही. सेकंड, सगळ्यात महत्त्वाचं रिझन, बघा जे स्टुडंट्स डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निकचं प्रोसेस करत आहे ते स्टुडंट फर्स्ट इयर पॉलिटेक्निकचं पण करत आहे, डायरेक्ट इंजिनिअरिंगचे जे फर्स्ट इयर ॲडमिशन आहे CETच्या बेसवर ते पण करत आहे. तर त्याच्यामुळे ह्यूज पॉसिबिलिटी आहे की कॅपराऊंड 3-4 पर्यंत भरपूरशा सीट्स वॅकंट होऊन जाईल, कारण त्या मुलांना तिकडे किंवा इंजिनिअरिंगला चांगलं कॉलेज मिळणार, तर आपल्याला अजून चांगलं कॉलेज मिळण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. अँड थर्ड, द मोस्ट इम्पॉर्टंट, ही प्रोसेस करण्यासाठी आपल्याला लाखो रुपये थोडी लागत आहे, जस्ट आपल्याला डेट्सवर लक्ष ठेवावं लागत आहे, टाइम टू टाइम आपल्याला अपडेट राहावं लागत आहे. तर असं काही रॉकेट सायन्स नाही. तुम्हाला असं वाटते तुम्ही कॅपराऊंड 3ला जायला पाहिजे.